नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी घेतली गोबी, गाजर, शिमला मिरची, बीट, त्यानंतर हिरवा मटार आणि बटाट्याचे छोटे छोटे कापलेले तुकडे घेतले। तर हे आपण आता शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे मी कुकरमध्ये आधीच पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत, कापून घेतलेले बटाटे अगदी सम आकाराचे आपल्याला बटाटे कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर गोबी, फुलगोबी, त्यानंतर वाटाणा, हिरवा वाटाणा, त्यानंतर किसून घेतलेला गाजर, त्यानंतर बारीक कापून घेतलेली शिमला मिरची 1 वाटी, सर्व एक वाटीच घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर किसून घेतलेला बीट। तर गोबी आणि बटाट्याचं माप तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल। तर हे आपण एकदा मिक्स करून घेऊया छान पद्धतीने। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। अजून आपण परत एकदा हे छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून घेतलं त्यानंतर झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजे। तर इथे आपल्या या शिट्या करून घेऊ आपण। तर शिट्या करून झालेल्या आहेत। आपण आता बघणार आहोत आपल्या भाज्या शिजल्यात की नाही ते। तर बघा, आपल्या भाज्या छान पद्धतीने शिजलेल्या आहेत। तर आपल्याला आता याला मॅश करून घेणार आहोत मॅशरने छान पद्धतीने असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून सर्व काही मॅश होऊन जाईल छान पद्धतीने। त्यानंतर आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची आहे। तर यामध्ये आपण 3 ते 4 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे आणि 1 बटरचा तुकडा यामध्ये ॲड करून घेतला, जेणेकरून आपलं बटर आणि तेल हे छान पद्धतीने मिक्स होऊन त्याची टेस्ट छान येईल। इथे आपण आता 1 ते 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत। तर हे टाकून घेतले यामध्ये। तर हे छान पद्धतीने आपला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली आणि नंतर 2 टोमॅटोची प्युरी आपण टाकून घेतली आणि हे छान पद्धतीने परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपण 1 ते 2 चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे तिखट, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि 4 चमचे धनेपूड आणि 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल तिखट यामध्ये वापरायचं आहे, जेणेकरून याला कलर छान येईल। हे छान पद्धतीने मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला ॲड करायचा आहे। तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करू शकतात। तर इथे आपण मसाला ॲड करून घेतला आणि याला छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सगळीकडे हा मसाला मिक्स होईल। तर बघा, मसाला मिक्स करून झालेला आहे। यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला हा लवकर भाजला जाईल। याला छान पद्धतीने परतून घेतलं, मिक्स करून घेतलं की यावर आपण आता 5 मिनिट झाकण ठेवून हा मसाला परतून घेणार आहोत आणि याला थोडंसं आपण वाफवून घेणार आहोत। तर 5 मिनिटं झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे। जर बघा 5 मिनिटं झालेली आहे, तर बघा आपल्याला हे मसाला छान पद्धतीने भाजून झालेला आहे, त्यामुळे यावर तेल सुटलेलं आहे वरती। तर यामध्ये मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या, व्हेजिटेबल्स आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर परत एकदा आपल्याला मॅशरनेही मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून काही भाज्या या राहायला नको म्हणून। तर याने छान पद्धतीने असं मॅश करून घेतलं की आपली भाजी ही एकसारखी येते, त्याचं टेक्स्चर एकसारखं येतं। तर बघा, आपली भाजी करून घेतलेली आहे। आता उरलेली जी काही भाजीचं पाणी वगैरे राहिलेलं होतं तर ते आपण यामध्ये टाकून घेतलं आणि हे पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, आपली भाजी एकसंध दिसत आहे। त्यानंतर आपण इथे हिरवा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर परत एकदा ॲड करणार आहोत। मला कोथिंबीर आवडतो म्हणून मी पुन्हा ॲड करताना तुम्हाला दिसेल। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकच वेळेस टाकू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत, 2 ते 3 चमचे, आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत।
तर बघा भाजीचा कलर खूप छान आलेला आहे. त्यानंतर आपण 5 मिनिट अजून याला वाफवून घेऊया. तर बघा इथे तेल पण सुटलेलं आहे वरती आणि आपली भाजी छान पद्धतीने अशी उकळत आहे. तर मी पुन्हा यावर कोथिंबीर टाकून घेतलेला आहे थोडासा. तर बघा आपली भाजीचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही वरतून तुम्हाला आवडत असेल तर पावभाजीचा मसालासुद्धा ॲड करू शकतात. आपण आधी घातलेलाच होता, पण मी पुन्हा एकदा टाकत आहे जेणेकरून याची टेस्ट अजून छान येईल. आणि एक बटरचा तुकडा यामध्ये आपण ॲड केलेला आहे जेणेकरून बटरचा त्यावर छान असा सुवास येतो आणि छान त्याला टेस्टसुद्धा येते. तर हे परत आपण 5 मिनिट झाकण ठेवून एकदा शिजवून घेणार आहोत जेणेकरून बटर मेल्ट होईल आणि त्याला टेस्ट येईल बटरची. तर झाकण उघडून आपण बघणार आहोत. तर बघा आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला पावभाजी आवडते का नाही ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर यावर आपण पुन्हा एकदा हिरवा कोथिंबीर घालणार आहोत. हिरवा कोथिंबीर मला भरभरून आवडतो, त्यासाठी मी इथे 3दा 4दा तरी हिरवा कोथिंबीर टाकलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. परत एकदा बटरचा तुकडा यामध्ये आपण ॲड केला आणि आपली भाजी ही रेडी आहे. तर आता आपण पाव भाजण्यासाठीची तयारी करणार आहोत. तर पाव भाजण्यासाठी आपल्याला एक पॅन लागेल. तर पॅन घ्यायचा आहे आपल्याला, त्यावर बटर लावून घेणार आहोत आपण. बटर मेल्ट झालं की नंतर त्यावर थोडंसं तिखट, त्यानंतर थोडा पावभाजी मसाला, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी आपण पावभाजी टाकणार आहोत त्यावर आणि ती मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. आणि नंतर पावचा तुकडा घ्यायचा आहे. दोघी पाव मिडलमध्ये कापून कट करून त्याला भाजून घ्यायचं आहे छान पद्धतीने. यावर खरपूस भाजून घेतले पाव की छान लागतात, त्यामुळे थोडं जास्त वेळ आपण हे भाजून घेतले आणि आता सर्व करणार आहोत. तर बघा आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे. कांदा, कोथिंबीर, लिंबू, पावभाजी, त्यावर बटर आणि पाव. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.